हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुलबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. संत ज्ञानेश्वर 1271 किंवा 1275 1296 महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्वज्ञानी आणि संत कवी, महाराष्ट्रातील भागवत तथा वारकरी संप्रदायांचा तत्वज्ञ प्रवर्तक, बाप विठ्ठलसूत ज्ञानाबाई ज्ञानदेव या नावांनीही त्यांना ओळखले जाते. ज्ञानेश्वरींच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथ संप्रदायाची गुरु परंपरा सांगितली आहे. ती अशी: आदिनाथ, मच्छेंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी व बहुतेक अभंग गाथा. यात ते स्वतःच्या नावाचा निर्देश ज्ञानदेव असाच करतात, परंतु नामदेव, मुक्ताबाई, एकनाथ इत्यादी संतांच्या वाड्यात ज्ञानेश्वर असाही उल्लेख अनेकदा येतो. आप्पेगाव हे ज्ञानेश्वरांच्या पूर्वजांचे मूलस्थान. आडनाव कुळकर्णी हे माध्यदीन शाखेच्या यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र पंचप्रवरांत वत्स. आज ज्ञात झालेले त्यांचे पहिले पूर्वज, त्यांच्या पंजांचे पणजे हरिपंत कुलकर्णी हे इसवी सन 1138 च्या सुमारास आप्पेगावचे कुळकर्णपंत पाहत असत. या घराण्यातील ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत यास त्यांची पत्नी निराई हिच्यापासून 55व्या वर्षी एक पुत्र झाला. त्यांचे नाव विठ्ठल हेच विठ्ठलपंत ज्ञानदेवांचे जनक होत. विठ्ठलपंतांनी वेद, काव्य, व्याकरण व विविध शास्त्रे यांचे अध्ययन केले. ऐन तारुण्यातच वैराग्य, भक्ती व ज्ञान उत्पन्न होऊन पुष्कर आदी तीर्थांची यात्रा करावी म्हणून मातापित्यांना वंदन करून त्यांनी तीर्थाटन केले आणि इंद्रायणी तीरी असलेल्या आळंदीस आले. तेथे थोर ब्राह्मण सिद्धोपंत यांची भेट घेऊन त्यांचे चरण त्यांनी वंदिले. सिद्धोपंतांच्या आश्रमात त्यांनी वास्तव्य केले. नंतर त्यांच्याच रखुमाई या कन्येशी विठ्ठलपंतांचे शास्त्रोक्त रीतीने लग्न झाले. विठ्ठल रखुमाई हे दोघे पती-पत्नी पंढरपूरला सिद्धोपंतांबरोबर यात्रेस गेले. पुढे आप्पेगाव येऊन गृहस्थाश्रम स्थिरपणे करावा की तीर्थाटन करीत देह झिजवावा असा प्रश्न विठ्ठलपंतांच्या मनात घोळत होता. विठ्ठलपंत आप्पेगावी न परतताच सिद्धोपंतांचा निरोप घेऊन नामसंकीर्तन करीत तीर्थाटनास गेले आणि बरीच तीर्थे पाहून परत आळंदीस येऊन ते सिद्धोपंतांस भेटले. सिद्धोपंतांची आज्ञा घेऊन अखेरीस त्यांच्याबरोबरच आप्पेगावी येऊन त्यांनी मातापित्यांचे दर्शन घेतले. मातापिता दोघेही फार रुग्ध होती. स्वानंदपूर्ण स्थितीत ती दोघे वैकुंठवासी झाली, परंतु विठ्ठलपंत विरक्त होते. सिद्धोपंत आप्पेगावी आले आणि विठ्ठल रखुमाई या दोघांना बरोबर घेऊन आळंदीस आले. अनेक वर्षे झाली तरी विठ्ठलपंतास अपत्य झाले नाही. त्यांनी पत्नीस सांगितले की वाराणसीत जाऊन संन्यास घ्यावासा वाटतो. तेव्हा रखुमाईने संतती वाचून संन्यास घेऊ नये, ही गोष्ट पतीस पटावी असे आपल्या पित्यास सांगितले. मात्र विठ्ठलपंतांचे मन वळले नाही. पत्नी निद्रेत असता त्यांनी गृहत्याग केला असे ज्ञानेश्वरादींनी पैठणस्थ ब्राह्मणांनी दिलेल्या बोपदेवलिखित शुद्धीपत्रात म्हटले आहे. विठ्ठलपंत वाराणसीस गेले. तेथील एका प्रसिद्ध संन्यासी महंतापासून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. या संन्यासी महंताचे नाव नामदेवांनी सांगितलेले नाही. श्रीपाद म्हणून त्यांचा निर्देश केला आहे. संन्यासी व्यक्तींचा श्रीपाद ह्या आदरार्थी अभिधानाने निर्देश करावा असे यतिधर्मसंग्रह या संन्यासाश्रमाच्या धर्मशास्त्राच्या संस्कृत ग्रंथात म्हटले आहे. ज्ञानेश्वरांनी संन्यासविषयक अभंगगाथेतही संन्यासी व्यक्तींचा श्रीपाद या आदरार्थी सामान्य संज्ञेने निर्देश केला आहे. काही चरित्रकार या विठ्ठलपंतांच्या संन्यासी गुरूंचा
नृसिंहाश्रम असा तर काही रामानंद असा निर्देश करतात. अर्थात हे रामानंद कबीरकालीन प्रसिद्ध रामानंद नव्हते. विठ्ठलपंतांच्या संन्यास ग्रहणानंतर त्यांना चैतन्याश्रम हे अभिधान गुरूंनी दिले. इकडे आळंदीस रखुमाईने जीवित सार्थक व्हावे म्हणून अश्वत्थाची सेवा आरंभिली. तेथे कालांतराने वाराणसी येथील एका संन्यासी आले. योगायोगाने तेच विठ्ठलपंतांचे गुरु होते. रखुमाईने नमस्कार केला. महंतांनी पुत्रवती हो असा आशीर्वाद दिला. तिला हसू आले, विनोद वाटला. महंतांनी विचारले, मिश्किलपणे का हसतेस? ती म्हणाली, पतीने संन्यास घेतला आहे, मग आपले बोल खरे कसे होणार? महंतांनी सगळी हकीगत विचारून घेतली. रखुमाईने मातापित्यांची महंताशी भेट करवली. महंताची अर्घ्यपाद्य पूजा व भोजन झाले. महंत रामेश्वरांच्या यात्रेला निघाले होते. सिद्धोपंतांनी प्रार्थना केली की दयावंत होऊन वाराणसीस लगेच परतून जावयाचे मन वळवा. महंतांना वाटले, आपण विठ्ठलपंतास अवेळी म्हणजे पत्नी, तरुण व संतती नाही अशा स्थितीत संन्यास दिला. याचा दोष आपणासही लागतो. आपले पुण्य लयाला जाते. विठ्ठलपंतांनी आपल्या मागे तसा पाश नाही इत्यादी खोटे सांगून गुरूपासून संन्यास घेतला, असे काही चरित्रकारांनी या संदर्भात सांगितले आहे. परंतु नामदेव तसा उल्लेख श्री ज्ञानेश्वरांची आदीमध्ये करीत नाहीत. हा अनुल्लेख गुरूंच्या या उक्तीशी सुसंगत ठरतो. खोटे सांगून संन्यास घेतला असता तर गुरूंकडे दोष केला नसता, म्हणून महंतांनी लगेच वाराणसीस प्रयाण केले व चैतन्याश्रमाला बोलावून घेतले. चैतन्याश्रमाने मान्य केले की कांतेचा त्याग करून मी आलो आहे. महंतांनी आज्ञा केली की पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकार. तेव्हा चैतन्याश्रम स्वदेशी परतले. संन्यासाश्रम टाकून त्यांनी पुनश्च गृहस्थाश्रम पत्करला. त्यामुळे ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले. अशी वर्ष निघून गेली. 4 अपत्ये झाली, ती म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव व मुक्ताबाई. मुलगे व्रतबांधाला योग्य झाले. द्विजरुंदांच्या अनुज्ञेनुसार विठ्ठलपंत भार्यापुत्र व गृहस्थ यांचा त्याग करून द्विजरुंदाला नमस्कार करून देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी निघून गेले. बहिष्कारामुळे आपली वंशावळी जातीकुळा वेगळी झाली असल्यामुळे प्रायश्चित्त घेणे अवश्य आहे, असा विचार विठ्ठलपंतांनी केला. त्यांनी ब्रह्मसभा भरवली व त्या सभेत या दीनाला अपराधाची क्षमा करा अशी प्रार्थना केली. तेव्हा निवृत्ती ब्रह्मसभेला उद्देशून म्हणाले, आम्हाला मार्ग सांगा. द्विजांनी सांगितले की पैठणला जा, तिकडून शुद्धीपत्र आणा, ते मान्य होईल. निवृत्ती म्हणाले, आमची परंपरा सगुण व निर्गुण यांच्या पलीकडली आहे. जाती, कुळ, वर्ण किंवा विश्वातील पंचमहाभूते, विराट, महंत यापैकी आम्ही काही नाही, निजबोध स्वरूप आहोत. यावर ज्ञानेश्वर म्हणाले, आपली पावन अवस्था असली तरी धर्मशास्त्राच्या पद्धतीने आपण चालले पाहिजे. यावर सोपान म्हणाले, पांडव, व्यास, वाल्मिकी, वसिष्ठ यांचे तरी कुळ किंवा जाती शुद्ध कुठे आहे? तसेच आमची भक्ती हाच आत्मस्थितीचा उपाय होय, जाती किंवा कुळ नव्हे. अखेर द्विजाचे पत्र घेऊन पैठण येथे ही मंडळी गेली. ब्रह्मसभा भरली. पत्र सादर केले. संन्याशांचे पुत्र आहेत असे कळल्यावर सभेने निर्णय दिला की उभयंता कुळभ्रष्ट आहेत, म्हणून प्रायश्चित्त नाही आणि उपनयनाधिकारही नाही. एकच उपाय उरला आहे, अनुतापूर्वक ईश्वर भजन करावे. गाय, गंधर्व, श्वान, अत्यंज यांच्याही ठिकाणी ब्रह्मभावना करून वंदन करावे. असे 4 भावंडे हे ऐकून संतुष्ट झाली. त्यांची लोकविलक्षणा नावे ऐकून काही ब्राह्मण हसले. एक जण म्हणाला, तो जो पलीकडे पखाल वाहत आहे त्या रेड्यासही ज्ञाना म्हणतात. ज्ञानदेवांनी म्हटले, तोही माझा आत्माच आहे. त्या रेड्यावर आसूड मारले गेले. त्यांचे बळ ज्ञानदेवांच्या पाठीवर उठले. ब्राह्मण म्हणाले, या रेड्याकडून वेद वदवा. रेडा विधीपूर्वक ऋग्वेद म्हणू लागला. ब्रह्मरूप चकित होऊन
म्हणू लागला, हे तिघे साक्षात देवावतार असून मुक्ताई आदिमाया आहे. आम्ही फार चुकी केली. देहबुद्धी व अहंकार यांनी भरलेले आम्ही नुसते कर्मठ आहोत. यांचा वंश व कुळ खरोखर धन्य आहेत. सकल द्विजांनी नमस्कार करून त्यांचा जयजयकार केला. उलट ज्ञानदेव व निवृत्ती यांनी त्या ब्रह्मविवृताला संत समजून त्यांचे स्तवन केले. आपल्या दर्शनाने धन्य झालो असे त्यास म्हटले. या पैठण येथील घटनेचे वर्णन नामदेवांनी केले आहे. यातील चमत्काराचा भाग बघावला तर असे सूचित होते की ज्ञानदेवादिकांचे वर्तन, तृप्ती व कीर्तन प्रवचन पाहून त्यांचा परमार्थातील अधिकार तेथील ब्राह्मण पंडितांना व त्यामुळेच एकंदरीत सर्व समाजालाही पटला. उपनयनाचा अधिकारही मान्य झाला. परंतु अगोदरच नाथपंथांची दीक्षा मिळाली होती. उपनयनाची आवश्यकताच नव्हती. 3 पिढ्यांची नाथपंथाची परंपरा होती. वंशपरंपरागत विद्वत्तेचा वारसा पित्याकडून त्यांना प्राप्त झाला होता. जन्मतःच विलक्षण बुद्धिमत्ता व प्रतिभा असल्यामुळे कौमारावस्थेतच त्यांची प्रज्ञा परिणत झाली होती. अखेरीस पैठणचा ब्रह्मरुग्ध व सर्व समाज या बालसंतांना शरण आला. याचे प्रत्युत्तर त्या प्रसंगानंतर लगेच ज्ञानेश्वरींचे लेखन झाले. त्यावरून मिळते. ज्ञानेश्वरीत श्रोतृवृंदाच्या महत्तेची, प्रगल्भतेची व जाणकारपणाची जी वारंवार प्रशंसा आढळते. त्यावरून ज्ञानेश्वरीचे लेखन व प्रवचन चालू असतानाच विलक्षण लोकप्रियता ज्ञानेश्वरांना लाभली होती. याबद्दल शंका राहत नाही. पुराण, हरिकीर्तन, वेदांत व्याख्यान हे सर्व पैठण येथील दीर्घकालीन मुक्कामात चालूच होते. नामदेव म्हणतात की तेथील ब्रह्मरुग्धावर त्यामुळे त्यांची विलक्षण छाप पडली. सामान्य जन वेधून घेतले गेले आणि या बालसंतांना घरी बोलावून त्यांनी पितृश्राद्ध केले. त्यावेळी यांनी मंत्र म्हटले व साक्षात पितर अवतरले असे संत नामदेव म्हणतात. अखेरीस शुद्धीपत्र मिळाले. ब्राह्मणांना प्रदक्षिणा व साष्टांग नमस्कार करून 4ही भावंडे नेवास्यास आली. त्यांच्या मागून रेडाही आला. नेवाशात शिरले तो एक सती मृत पतीजवळ बसून आक्रोश करताना दिसली. पतीचे नाव सच्चिदानंद होते. तो नेवाशाचा कुळकर्णी होता. सच्चिदानंदाला मृत्यू नसतो असे ज्ञानदेव उद्गारले. तोच तो मृत पुरुष एकदम उठून उभा राहिला व ज्ञानदेवांना शरण आला. तोच ज्ञानेश्वरींचा लेखक. त्याने पुढे ज्ञानेश्वर विजय नामक ओवीबद्ध रचनाही केली. ज्ञानेश्वरांनी नेवाशास प्राकृत गीतादेवी म्हणजे ज्ञानेश्वरी रचली. त्यानंतर निवृत्तीदेवांच्या आदेशावरून स्वतंत्र अमृताभवामृत ग्रंथही रचला. नंतर चौघे नेवाशाहून आळंदीकडे निघाली. सकळ कवित्व कला असलेली ही भावंडे हरिनामसंकीर्तन करीत आळ्याच्या वनात उतरली. तेथे रेडा मेला. त्यांची समाधी बांधून शेंदूर लावून पूजा केली व नंतर सर्व भावंडे आळंदीला गेली. सर्वांनी तेथेच कायम वस्ती केली. ज्ञानेश्वरीमुळे देशी भाषा गौरवसंपन्न झाले. अध्यात्मविद्येचे रूप मराठीत प्रगट झाले. दीर्घजीवी रुग्धयोगी चांगदेवांच्या कानी त्यांची कीर्ती गेली. महिपती बाबांनी ज्ञानदेव व चांगदेव यांच्या भेटीचा वृत्तांत दिलेला आहे. चांगदेव 65 हे 65 ओव्यांचे प्रकरण चांगदेवांकरिता ज्ञानदेवांनी लिहिले. यात त्यांनी शाकर मायावादांचा सिद्धांत सांगून नंतर चिद्विलासांचा अद्वैतवाद प्रतिपादिला आहे. यात चांगदेवांचा सांगया व चक्रपाणी या 2 नावांनी निर्देश केला आहे. चांगदेवांचे कोरे पत्र वत्याला दिलेले. ज्ञानदेवांचे उत्तर म्हणजे चांगदेव 65 होय. चांगदेव व्याघ्रारूढ होऊन आपल्या सिद्धींचे सामर्थ्य दाखवीत आळंदीस पोहोचले. तेव्हा ही 4ही भावंडे एका भिंतीवर बसली होती. अतिथींच्या स्वागतार्थ सामोरे जाण्याकरिता भिंतच चालू लागली. त्याबरोबर व्याघ्रावरून खाली उतरून चांगदेव या चतुर्मूर्तींना शरण आले. नंतर ज्ञानदेवांच्या आदेशावरून चांगदेवांनी मुक्ताबाईंचा अनुग्रह घेतला. चांगदेवांना उपदेश करणारे मुक्ताबाईंचे अनेक अभंग व एक पदही प्रसिद्ध आहे आणि मुक्ताबाईंचा गुरु म्हणून निर्देश करणारे चांगदेवांचेही अभंग आहेत. विसोबा चाटी नावाचा एक कर्मठ ब्राह्मण आळंदीत राहत होता. तो या भावंडांचा द्वेष करू लागला. त्यांच्यावर बहिष्कार पडावा
अशी त्यांची मनीषा होती. गावच्या कुंभारांनाही त्यांनी बजावले की रांधण्याची मातीची भांडी यांना देऊ नका. एकदा निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली, परंतु कुंभाराने भांडे भाजण्याचे खापर दिले नाही. योगधारणा करून ज्ञानदेवांनी आपली पाठ मांडे भाजण्यास योग्य इतकी तापवली व मुक्ताबाईंनी तिच्यावर मांडे भाजले. हे ऐकून विसोबासाठीच पश्चाताप झाला. तो शरण आला. ज्ञानदेवाच्या ताटातील उद्दिष्ट प्रसाद म्हणून त्यांनी उचलले. ज्ञानदेवांनी त्याला खेचरापलीकडे सर असे म्हणून धुडकावले, परंतु त्याने ऐकले नाही. खेचर या संबोधनात गूढार्थ होता. शुक्ल यजुर्वेदांच्या माध्यधीन शाखेचा ईशोपनिषदातील अखेरचा मंत्र ख ब्रह्मा असा आहे. ख म्हणजे ब्रह्मा असा त्याचा अर्थ. खेचर म्हणजे ब्रह्मात संचार करणारा. या आदेशातच विसोबांना ज्ञानदेवाचा उपदेश व अनुग्रह झाला. विसोबांनी म्हटले आहे, महाविष्णूचा अवतार श्री गुरु माझा ज्ञानेश्वर. विसोबा खेचरच नंतर नामदेवांचे गुरु म्हणून प्रसिद्धीस आले. ज्ञानदेवांना तीर्थाटनाची इच्छा झाली. चारी भावंडे नामदेवाच्या भेटीकरिता पंढरीत जाण्यास निघाली. त्यांनी प्रथम चाकणास मुक्काम केला. चाकण येथील महिपतराव नावाच्या एका भाविक श्रीमान गृहस्थांचा पाहुणचार घेतला व नंतर पंढरीस नामदेवांच्या भेटीकरिता आले. तीर्थयात्रा नामदेवांबरोबरच करावी म्हणजे नामदेवांसारख्या श्रेष्ठ दर्जाच्या भक्तांचा सहवास काही काळ सतत लाभेल, हाच त्यातील हेतू होता. नामदेवांना आलिंगन देऊन तीर्थयात्रेचा मानस ज्ञानदेवांनी प्रगट केला. नामदेवांनी म्हटले की भगवंतांनी आज्ञा दिली तरच मी येतो. दोघेही विठोबांपुढे उभे राहिले. पंढरीनाथांनी सांगितले की ज्ञानेश्वर प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती आहे. तुझ्या संगतीचा त्यांना आदर आहे. तू फार भाग्यवान आहेस. जा, स्वस्ती क्षेम असो. देवांनी तीर्थयात्रेस संमती दिली व बोळवण करून देव परतले. मंगळवेढ्याचे चोखा मेळा, आरणभिंडीचे सावतामाळी, नरहरी सोनार, परिसा भागवत, विसोबा खेचर इत्यादी अनेक संतांची प्रभावळ या तीर्थयात्रेत सामील झाली. चालत चालत सर्व मंडळी कराडजवळ येऊन पोहोचली. कराड हे कृष्णतेचे आदिक्षेत्र म्हणून मानले जात होते. कराडचा राजा रामराय हा चाकणच्या महिपतरावांचा जावई होता. सीताबाई ही महिपतरावांची कन्या त्याला दिली होती. रामराय संत मंडळीच्या विरुद्ध होता. सीताबाईला साधू संतांचे प्रेम होते. त्याच वेळी रामरायांचा मुलगा फार आजारी होऊन मृत्यू पावला. ज्ञानदेवांनी त्या पुत्राला जीवनदान दिले. त्यामुळे रामरायाही संतांचा भक्त झाला. मार्गक्रमण करीत असताना नामदेवांना पंढरीची आठवण व्हायची. पंढरीचा वियोग सहन होईना. विठ्ठलमूर्तीच्या भेटीकरिता हृदय तळमळत होते. ही गोष्ट ज्ञानदेवांच्या लक्षात आली. ते म्हणाले, नामया प्रेममूर्ती अद्वैत असा आत्मा सर्वभूती आहे. तुला भक्तीचे भाग्य लाभले आहे. तो भक्तिमार्ग आम्हास तूच सांगावा. नामदेवाने ज्ञानदेवाच्या चरणावर मिठी मारून सांगितले की मी पंढरीरायांच्या कृपेने पोचलो आहे. ज्ञान देण्याचे भाग्य मला नाही. मी वैष्णवांचा नम्रदास आहे. तुम्ही ज्ञानाचे कल्पतरू किंवा कामधेनू आहात. माझ्यासारख्या कृपणाचे द्वारे तुम्ही याचक म्हणून काय यावे. ज्ञानदेव म्हणाले, असे बोलू नकोस. तू अनुभवी आहेस. तुझे बोलणे म्हणजे केवळ कवित्व नव्हे. व्युत्पन्न बुद्धिवंत, चतुर वक्ते, आत्मज्ञानी योगी, जीवनमुक्त यांचीही तुझ्याशी तुलना होऊ शकत नाही. तुझ्या कीर्तनाचा रस हा अद्भुत आणि निरुपम आहे. पश्चिमेकडची प्रभास, द्वारका इत्यादी तीर्थे या मंडळींनी उरकली. गिरनारची यात्रा संपवून मारवाडात शिरले. तेथे पाण्याचा खडखडाट. सर्व तृष्णाक्रांत झाले. वाटेत एक खूप खोल होता. ज्ञानदेवांनी अनिमालसिंगमासारख्या सिद्धींचा अवलंब करून खोल विहिरीतील पाणी पिण्याचा चमत्कार दाखविला. परंतु नामदेवांनी हृदय केशीराजास आठवून नेत्र मिटले व प्रार्थना केली. तव गडगडीत कृप उदके ओसंडला. कल्पाती खवळला. सिंधू जैसा पाणी खळखळाट करीत वर आले. सर्वजण तृप्त झाले. अयोध्या, प्रयाग, काशी, गया इत्यादी तीर्थक्षेत्रांची यात्रा संपवून पुन्हा पंढरीस परतले. ज्ञानदेवांनी तीर्थयात्रेची समाप्ती संत मंडळीसह पंढरीस केली. ज्ञानदेवांनी पंढरीनाथाला आळंदीत जाऊन अखेरची समाधी घेण्याचा आपला संकेत कळविला.
अनुज्ञा मिळाली. देव आणि संत आळंदीस आले. विठोबांनी ज्ञानेश्वरास समाधीस बसण्याची अनुज्ञा दिली. गुरु निवृत्तीदेवांच्या चरणावर ज्ञानदेवांनी लोटांगण घातले. त्यावेळी निवृत्तीदेव उन्मनी अवस्थेत होते. सोपानदेव व मुक्ताबाई यांनी ज्ञानदेवाचे चरण धरले. तसेच निवृत्तीनाथांची समाधी क्षणभर बाजूला झाली. ते म्हणाले, बाळपणी आई बाप सोडून गेले तेव्हा झाले नव्हते इतके दुःख यावेळी होत आहे. इंद्रायणीच्या तीरावर सिद्धेश्वराचे पुरातन स्थान आहे. तिथे सिद्धेश्वराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाच्या छायेखाली समाधीस्थान तयार करविले होते. शके 1218 कार्तिक वद्य एकादशीला सर्वांनी हरिजागर केला. नामदेवांचे हरिकीर्तन झाले. द्वादशीला पारणे सोडले. तिथले तिसरे प्रहर भक्त कानू पाठक हे केदूरहून ज्ञानदेवांच्या दर्शनास आले. सर्व संतांच्या आग्रहावरून त्यांनी द्वादशीचे कीर्तन केले. त्रयोदशीला प्रातःकाळी तुळशी बेल अंथरून आसन तयार झाले. समाधीस्थानाची शिळा तयार होती. ज्ञानदेव समाधीकडे जाण्यास उठले. अवघ्यांनी वंदन केले. भगवंतांनी ज्ञानदेवाच्या कपाळी केशरीगंध लावून गळ्यात पुष्पहार घातला. भगवंतांनी प्रेमाने निरोप दिला. आर्तस्वरांनी संत मंडळी भजन करीत होती. त्यांच्या नामघोषाने दक्ष दिशा भरून टाकल्या. एक हात भगवंतांनी व दुसरा निवृत्तीनाथांनी धरून आसनावर बसविले. शिवाय भगवान बुद्धांपासून शंकराचार्यांपर्यंत संन्यासाश्रम श्रेष्ठ असे परमार्थाचे साधन मानले गेले. ज्ञानदेवापर्यंत संन्यासच श्रेष्ठ मानला जात होता. ज्ञानदेवांनी निश्चित ग्रंथरचना म्हणजे भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, अमृतानुभवार्थ, चांगदेव पासष्टी व अभंगगाथा ही होय. अभंगगाथेत काही थोडे अभंग प्रक्षिप्त असावेत अशी शंका राहते. ज्ञानेश्वरांच्या चरित्रात रेड्याच्या तोंडून वेद वदविले, श्राद्धात प्रत्यक्ष पितर मंत्राद्वारे उपस्थित केले, मृत माणूस जिवंत केला इत्यादी कथा दिल्या आहेत. कारण अशा प्रकारच्या अद्भुत कथा संत चरित्रात असतात. संत चरित्राचा किंवा धार्मिक कथांचा अद्भुत पुराणकथा हा आवश्यक असा भाग असतो. त्या कथांच्या संदर्भाने त्यानंतरचे साहित्य निर्माण झालेले असते. तर अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराज यांची कथा संपन्न होत आहे.